मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळाली आहे। सध्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषद महापालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र जिल्हा परिषद निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असल्याचं मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। पाहूयात। जिल्हा परिषद निवडणूक पुढे जाण्याची शक्यता। झेडपी आरक्षण खटल्याचा निकाल नंतर निवडणुका, अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचाराच्या तयारीला लागले। अशातच जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धाराशिवमध्ये बोलताना व्यक्त केली। जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणानं निवडणूक लांबण्याचे संकेत अजित पवारांनी दिले। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारलं असता 25 तारखेला सुनावणी आहे, सुनावणीच्या आधारावर निवडणूक आयोग निर्णय घेईल, आता त्यावर बोलणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज या संदर्भात काही बोलणं योग्य नाही। 25 तारखेला सुनावणी आहे, त्या सुनावणीच्या आधारावर निवडणूक आयोगच त्या संदर्भातला निर्णय करेल, त्यामुळे आम्ही काही बोलणं योग्य होणार नाही। माझ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे असं अजित पवारांनी म्हटलं। मात्र मंगळवारच्या आधीच अजित पवारांनी स्वतःच निवडणुका पुढे जातील असा अंदाज लावल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। यावर तुम्हीच बघा सरकारला किती माहिती आहे निवडणूक आयोगाबद्दल, कोण चालवतोय आयोग हे तुम्हाला कळेलच असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। आता एवढं सगळं सरकारला माहिती असेल निवडणूक आयोगाबद्दल, म्हणजे तुम्ही पण एक विचार करा ना की किती काय चालवतं निवडणूक आयोग, कोण चालवतं आणि कुठच्या कार्यातून चालतं। गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळाली। मात्र न्यायालयाची पुढील सुनावणी पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल की नाही याकडे आता इच्छुकांसह मतदारांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।